नमस्कार, मी आरती. महाराष्ट्र एक्सप्रेस न्यूज मध्ये आपले स्वागत. तर चला पाहूया आजच्या काही विशेष घडामोडी. अहिल्यानगर जिल्हा प्राथमिक शिक्षक सहकारी बँकेच्या विश्वस्त मंडळाने चालवलेल्या मनमानी कारभाराविरोधात सभासदांनी उपोषण सुरू केले आहे. शिक्षण बँकेच्या मुख्य शाखेसमोर सभासद एकत्र येत हे आंदोलन सुरू केले आहे. संचालक मंडळांनी दुसऱ्या जिल्ह्यातील शिक्षकांना बँकेचे मनमानी करत सदस्य करून घेऊ नये आणि बँकेमध्ये कुठलाही नियम न पाळता घेतलेली भरती रद्द करावी या मुख्य मागणीसाठी हे आंदोलन सुरू केले आहे. जिल्हा प्राथमिक शिक्षण सहकारी बँकेचे सुमारे 1,500 कोटी भांडवल आहे. बँकेच्या सर्वसाधारण सभेमध्ये सदस्यांच्या गोंधळाच्या घटना सातत्याने होत असतात. अशातच बाहेरील जिल्ह्यातील सभासद आणि नोकर भरती यावरून पुन्हा जिल्हा प्राथमिक शिक्षण सहकारी बँक चर्चेत आली आहे. प्राथमिक शिक्षक बँकेमध्ये आज अमरण उपोषणाला रीतसर सुरुवात केलेली आहे. या जिल्ह्याची परंपरा जवळजवळ 105-6 वर्षाची आहे आणि या जिल्ह्यातील सभासद या संस्थेचे मालक आहेत. परंतु या संचालक मंडळानं चेअरमन व्हाईस चेअरमन यांनी एक आत्मघातकी निर्णय घेतलेला आहे. येत्या 2 तारखेला होणाऱ्या जीबी मध्ये बाहेरच्या जिल्ह्यातील सभासद करण्याचा जो आत्मघातकी निर्णय घेतलेला आहे, या निर्णयाला आमचा कडाडून विरोध आहे. कारण बाहेरच्या जिल्ह्यातील सभासद जर या जिल्हा प्राथमिक शिक्षक बँकेचे सभासद झाले तर या जिल्ह्यातील सभासदांचं अस्तित्व संपून जाणार आहे. म्हणून यांनी ज्या पद्धतीनं मनमानी प्रकारे हा पोटनियम दुरुस्ती आणलेला आहे, हा आरबीआयच्या एका पत्राने आणलाय म्हणतात. परंतु यांना या बँकेचं वाटोळं करायचंय. त्यांनी ते आरबीआयचं पत्र हे सभासदांसाठी खुलं करावं, खोटं बोलू नये, असं या ठिकाणी मी जाहीर आवाहन त्यांना करत आहे. त्याचबरोबर या बँकेमध्ये मागच्या दारानं कर्मचारी भरती 10-10, 15-15 लाख रुपये घेऊन संचालक करत आहेत. ही कर्मचारी भरती जी कंत्राटी पद्धतीने केलेली आहे ही तत्काळ पाठीमागे घ्यावी. 2 तारखेपर्यंत आम्हाला वाट पाहायला वेळ नाही. आपण जे मनमानी प्रकारे कारभार करत आहात हा पूर्णपणे सभासदांना लक्षात आलेला आहे. आपण जो जाहीरनाम्यामध्ये शब्द दिला होता 60% कर्जाचा व्याजदर करू, आज 4 वर्ष झालेत, 1 रुपया देखील तुम्ही कर्जाचा व्याजदर कमी करू शकलेले नाही. म्हणून आमची तत्काळ मागणी आहे की बँकेच्या निवडणुकीच्या तोंडावर अगदी 1 महिना अगोदर तुम्ही कर्जाचा व्याजदर कमी करणार आणि या जिल्ह्यातील सभासदांना पुन्हा फसवणार. म्हणून आपण तत्काळ तो 60% व्याजदर केला पाहिजे. त्याचबरोबर आणखी या बँकेमध्ये नापरतावा ठेव जी घेतली जाते म्हणजे सभासदांच्या वेतनातून कपात केली जाते. ठीक आहे, कोरोना काळामध्ये अनेक बांधव आमचे मृत पावले, त्यांना मदत करणं हे सभासदांचं आमचं सगळ्यांचं कर्तव्य होतं. परंतु त्या नावाखाली कोरोना संपून जवळजवळ आता 3-4 वर्ष होऊन गेले, परंतु आमची नापरतावा ठेव अद्यापपर्यंत हे वेतनातून कपातच करत आहेत. हे पैसे कुठे जातात याचा मेळ सुद्धा सभासदांना लागत नाही. म्हणून 2 तारखेपर्यंत आम्हाला वेळ नाही. संचालक मंडळानं तातडीने हे 3-4 निर्णय या ठिकाणी जाहीर केले पाहिजेत, तर आमचं आमरण उपोषण थांबेल.